नमस्कार मित्रहो, सर्वप्रथम आपला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। विशेषतः महिला भगिनींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रहो, लाईव्ह येण्याचं कारण असं की 2 दिवसापूर्वी या फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात गेलो होतो। तिथं व्हिडिओच्या माध्यमातून ज्या की महिला आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती पडलं की आपले जे कामं आहेत ते कलेक्टर साहेबांनी पत्र काढले की नवीन कामं बंद करा आणि जुने कामं अगोदर पूर्ण करा। इलेक्शनच्या अगोदर का कलेक्टर साहेब का झोपले होते का? तर इलेक्शन अगोदर 6 महिने झाले, 1 वर्ष झालं फायली नेऊन टाकल्या, फायली इनवडला दिल्यात। त्या तुम्ही अधिकाऱ्यांनी इलेक्शनचं नाव सांगून इलेक्शन लागणार आहे ऑनलाईन केलं नाही, वर्क ऑर्डर केलं नाही, टीएस केलं नाही, एस्टिमेट केलं नाही आणि आता इलेक्शन झालं आणि तुम्ही म्हणता कलेक्टर साहेबांनी पत्र काढले। सरकारवर तर आम्हाला मुळात अपेक्षा राहिलेली नाही। सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळाचं वाटप झालं, मंत्री संत्री सगळे ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याला लागले, मात्र शेतकऱ्यांकडे कोणी बघायला तयार नाही। आणि अशात आमच्या महिला आमदार ज्यांना मोठ्या हौशेनं या फुलंब्री तालुक्याने आमदार केलं, भरघोसचं मतदान दिलं, त्या आमदार महोदयांनी 2 वेळेस बैठका घेतल्या, पंचायत समितीला बैठका घेतल्या, तहसीलला बैठका घेतल्या आणि आपापल्या पक्षाचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या फायली काढून घेतल्या आणि गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या फायली तशाच पडून राहिल्यात। आणि कलेक्टर महोदयांचं नाव सांगताय, कलेक्टर महोदयांनी पत्र काढले की नवीन कामं घ्यायचे नाहीत। हे कामं नवीन नाहीत, तर मागच्या वर्षभरापासून पेंडिंग कामं आहेत जे की तुम्ही केले नाही। वेळेवर तुम्ही कामं केले असते तर आज वर्क ऑर्डर झालं असतं, टीएस झालं असतं, एस्टिमेट झालं असतं, त्यामध्ये विहीर आहे, गाय गोठा आहे, बरेचसे कामं आहेत। आणि आज अधिकारी सांगतायत की कलेक्टर साहेबांनी पत्र काढले। कलेक्टर का आमदार महोदयांच्या इशाऱ्यावर नाचत आहे का? पूर्ण महाराष्ट्रात कामं बंद केले की फक्त संभाजीनगरमध्ये या ठिकाणी कामं बंद केले हे सुद्धा कळणं गरजेचं आहे। आणि म्हणून कायद्यात असा धिंडवडा काढू नका। गोरगरीब शेतकऱ्यांची वर्षभरापासून, मी माझ्या गावाचं बोलत नाही, तालुक्याचं बोलतोय, वर्षभरापासून गोठ्याच्या फायली भरल्यात, वर्षभरापासून विहिरीच्या फायली भरल्यात, त्या तुम्ही आता ऑनलाईन करणं थांबवलंय। टेबलाखालचा तुमचा नंगा नाच पुन्हा उघडा पाडायला लावू नका। कलेक्टर साहेबांना हात जोडून विनंती आहे, पुन्हा कायदा हातात घेतला म्हणून ओरडू नका। इलेक्शन होतं, निवडून यायचं होतं, तर कामं चालू आहे, 4 लाखाचे 5 लाख केले आणि आता कामं बंद करण्याचं पत्र तुम्ही काढताय। कायदा कानून व्यवस्थेच्या धज्जा तुम्ही या ठिकाणी उडवत आहात। कलेक्टर तुमच्या बापाचं राज्य नाहीये। 1-2 वर्षापासून आम्ही फायली त्या ठिकाणी दाखल केल्यात, या अधिकाऱ्यांनी ते पूर्ण केलं नाही, या अधिकाऱ्यांनी त्यांचे कामं केलं नाही आणि आता वरतून थोबाडवर करून तुम्ही पत्र काढतायत की नवीन कामं घेऊ नका म्हणून। बीडीओ मॅडम, तुम्ही महिला आहात, विशेषतः तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्हाला पुन्हा तुम्ही धिंगाणा करायला लावू नका। आमच्या फुलंब्री तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या फायली तात्काळ मंजूर करा, त्या ऑनलाईन करा, त्यांचे एस्टिमेट करा, टीएस करा, वर्कआउट करा आणि त्यांच्या हातात ते कामं द्या। तुमच्या बापाची जागीर नाही, तुमच्या घरातून तुम्ही पैसे देत नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे आहेत, कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांच्या टॅक्स मधून तो पैसा आहे आणि सरकार आम्हाला ते देत आहे। आणि म्हणून लाडकी बहीण तुम्ही आणली, आम्ही काय बोललो नाही, त्याच लाडकी बहिणीच्या नादामध्ये बरेचसे बिलं तुम्ही थांबवले, बरेचसे सरकारी कामं रेंगाळले, शेतकऱ्यांचं बरंच प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्या विषयावर आम्ही काही बोलत नाही, मात्र बीडीओंना हात जोडून विनंती आहे, तसंच आमदारांना, अनुराधाताई चव्हाण तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे, आमचे कामं तेवढे 8 दिवसात मार्गी लावा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर राडा बघायला मिळेल आणि मग त्यानंतर कायदा हातात घेतला म्हणून तुम्ही ओरडू नका। एवढीच एक विनंती आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।